पुण्यातल्या येरवडा जेलच्या कैद्यांना पोलिसांच्या आशीर्वादानं वस्तूंचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलाय। एका निर्जन स्थळी पोलिसांची व्हॅन थांबवून कैद्यांना वस्तू पुरवल्या जात असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। व्हिडिओमध्ये कैद्यांचे नातेवाईक आधी पोलिसांना चिरीमिरी देतात, मग पोलीस व्हॅनचा मागचा दरवाजा उघडून काही वस्तू कैद्यांना देत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे जेलमध्ये 5 स्टार सुविधा मिळवणारा ललित एकटा नसल्याचं आता अधोरेखित झालंय। हा व्हिडिओ शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे। तर हा व्हिडिओ कधीचा आहे याची खातरजमा लोकशाहीनं केलेली नाही, मात्र एक्सक्लुझिव्ह असा हा व्हिडिओ फक्त लोकशाहीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। आतापर्यंत हा सीन तुम्ही सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये बघितला असेल, पण प्रत्यक्षात असं घडलेलं आहे। पोलीस हे कैद्याच्या नातेवाईकाकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवताना दिसून येत आहेत आणि हा सर्व प्रकार कोणीतरी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे आणि तोच जो व्हिडिओ आहे तो सुषमा अंधारेंनी ट्विट केलाय। आणि सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण हा सर्व प्रकार पोलिसांच्या लाचखोरीचा प्रकार बघू शकताय। तर कोर्ट ड्युटीच्या पोलिसांचा गोरखधंदा यामुळे समोर आलेला आहे। कैद्यांची व्हॅन रस्त्यामध्ये थांबवलीच कशी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर याआधी काही कैद्यांना फक्त चमच्याची गरज होती, त्यांना एक आजार होता, तर तो चमचा मागवण्यासाठी सुद्धा त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला होता। पण या ठिकाणी तर या कैद्यांना राजरोसपणे सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत। कैद्यांचे नातेवाईक काहीतरी चिरीमिरी या पोलिसांना देताना दिसत आहेत आणि त्यानंतर आता पोलीस कैद्यांच्या नातेवाईकांनी आणलेल्या सर्व वस्तू कैद्यांपर्यंत पोहोचवताना दिसून येत आहेत। एका निर्जन स्थळी ही व्हॅन थांबलेली आहे, त्यामुळे कोर्ट ड्युटीवरील पोलिसांनी ही व्हॅन थांबवलीच कशी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची खातरजमा लोकशाहीनं केलेली नाहीये, पण हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे। आता एक मोठी अपडेट समोर येतेय। ज्या ठिकाणी चिरीमिरी घेतली तिथं आता लोकशाही मराठी पोहोचलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कैद्यांच्या स्टॉपवर लोकशाही मराठी पोहोचलेला आहे। ज्या ठिकाणी कैद्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी स्टॉप केलं जातं, थांबवलं जातं, पहा कुठे थांबतात पोलिसांच्या या व्हॅन, फक्त लोकशाही मराठीच्या माध्यमातून। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे सुषमा अंधारे ज्यांनी हे आरोप केलेले होते त्यांच्यासोबत आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल, ज्या ठिकाणी कैद्यांची व्हॅन थांबलेली होती, धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला होता, त्याच ठिकाणी आता लोकशाही मराठी पोहोचलेला आहे, तिथं नेमकं काय घडतंय आणि सुषमा अंधारे या प्रकरणाविषयी काय सांगतायत? नक्कीच फरा, हाच तो रस्ता आहे आणि येरवडा परिसरातील हा सर्व भाग आहे। अगदी हाकेच्या अंतरावरती येरवडा कारागृह आहे, जिथं मुख्य कैदी आहेत त्यांना ठेवलं जातं आणि हाच रस्ता आहे। समोर आपण पाहतोय तिथंच ती पोलिसांची व्हॅन आहे, ती सुद्धा थांबलेली होती आणि या समोरच्या बाजूला आपण पाहतोय महिला बाल विकास विभाग आहे, जिथं अल्पवयीन गुन्हेगार असतात किंवा अल्पवयीन मुलं असतात, महिला असतात, त्यांना या ठिकाणी ठेवलं जातं। आणि हा जो रस्ता आहे, याच रस्त्यावरून ती जी व्हॅन होती ती आलेली होती। स्वतः सुषमा अंधारे आपल्यासोबत आहे, ज्यांनी हा सगळा आरोप केलेला आहे। काय ताई, तुमच्याकडे अधिक माहिती आहे आणि हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि याच परिसरातला आहे का? हा व्हिडिओ याच परिसरातला आहे। या परिसरामध्ये मी जरा आपल्याला माहिती दिली पाहिजे याच्यातली की नेमकं काय घडलं। हा इकडनं एक रस्ता येतोय, इकडून एक रस्ता येतोय। हा बोर्ड जरा आपण बघू शकाल, हा जो काही बोर्ड आहे हा महिला व बाल विकास विभाग शासकीय मुलांचे अनुरक्षण, म्हणजे रिमांडमधली जी मुलं असतात या रिमांडमधल्या मुलांच्यासाठीचा म्हणून हा बोर्ड आहे। इकडनं जो रस्ता जातो तो थेट जेलला जातो। मी जो आपल्याला काही व्हिडिओ दाखवलेला आहे किंवा जो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, याच्यामध्ये बऱ्याचदा असं होऊ शकतं की हा व्हिडिओ पुण्यातला आहे की नाही बाबा, हा व्हिडिओ खरंच पुण्यातला असू शकतो का, तर त्याच्यावर लाईव्ह सुरू कर। तर त्यात मी आपल्याला सांगितलं पाहिजे की हा सरळ रस्ता आहे। जे ठिकाण मी दाखवलं तुम्हाला, हा पूर्ण ही काय म्हणता येईल, ही प्रोटेक्शन वॉल आहे, इकडच्या बाजूला कंपाऊंड वॉल आहे, इकडे बार्टीचं ऑफिस आहे। हा पूर्ण रिमांडचा रस्ता, तिकडे जेलकडे जातो हा रस्ता। तुम्ही जर व्हिडिओ उघडला तर व्हिडिओमध्ये पहिल्यांदा एक पोल दिसतोय तुम्हाला इथे, म्हणजे हाच तो पोल आहे। त्यानंतर पुढे पोल आहे। अगदी त्या व्हिडिओमध्ये ज्या वेली फक्त त्या दिवशी पाऊस होता त्यामुळे इकडे पाणी होतं रस्त्यावर,
इथे आता कचऱ्याची जशी गाडी आहे तो कचरा होता, तो कचरा उचलला गेलाय, डम्पिंगचं ठिकाण होतं. ती भिंत दिसते व्हिडिओमध्ये, जी शौचालयाची भिंत आहे आणि त्या भिंतीच्या तिथे व्हॅन थांबली आहे. नेमकं काय या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता की या पोलीस व्हिडिओमध्ये वरवर असं वाटेल की इकडे कुणी बाथरूमला थांबलेला आहे का माणूस, परंतु सरळ सरळ एक पोलीस अधिकारी खाली उतरतो. तो पोलीस अधिकारी खाली उतरल्यानंतर इकडे कुणीतरी टू व्हीलरवर 2-3 मुलं थांबलेली असतात. एक मुलगा जातो, काहीतरी त्यांचं बोलणं होतं, देवघे होतं, ते काही तितकंसं व्हिडिओमध्ये आमच्या स्पष्टपणे आलं नाही. मी त्या मुलांची आयडेंटिटी डिस्क्लोज करू इच्छित नाही ज्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला तो. आणि त्यानंतर एक मुलगा पाकिटं घेऊन पुन्हा त्या मागच्या डोअरला येतो व्हॅनच्या, पण आतला पोलीस उघडत नाही. बहुतेक व्यवहार पूर्ण झालेला नसतो. तो पुन्हा एकदा जातो, साहेब तो उघडत नाहीये. आता पोलीसच येतो आणि सांगतोय की हे उघडा, झालेलं आहे, व्यवहार कंप्लीट झालाय. आणि मग बरोबर पाकिटं पोचवली जातात. माझं म्हणणं हे आहे, काही दिवसांपूर्वी जेलमधला आरोपी जेव्हा कोर्टामध्ये हजर करायला नेला, कोर्टात हजर करायला नेताना शुभम पास्तेकडे 100 ग्रॅम चरस सापडला. कुठून आलं चरस त्याच्याकडे? कोण पुरवतं चरस? कैदी थांबतो कुठे? जेलमधून बाहेर पडलेला कैदी जो कोर्टात तारखेसाठी हजर करण्यात आलाय त्याच्याकडे चरस येतो कुठून? ही पाकिटं कसली होती? ही पाकिटं जेलच्या प्रशासनामध्ये त्या परिसरामध्ये का दिली गेली नाही? व्हॅन थांबवून पाकिटं देणारी माणसं कोण होती? आयडेंटिफाय करा, चेहरे स्पष्ट दिसतात. तुमचं म्हणणं असेल की पासिंग MH14 ही कशी काय? MH14 ही पासिंग पिंपरी चिंचवडची आहे, पण जेलच्या परिसरामध्ये ज्या गाड्या येतात तिथे MH14च्या सुद्धा गाड्या आहेत. चेहरा अधिकाऱ्याचा स्पष्ट दिसतोय. कोण अधिकारी आहे तुम्ही आयडेंटिफाय करा. आम्ही का नावं सांगायची? जर सगळं आम्हीच करणार असू तर गृह खातं सांभाळणारे देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत? त्यांनी सांगावं. ते मुद्दा असा आहे की तुम्ही जर इतक्या बिनधास्तपणे इकडे गाडी थांबवणार असाल आणि यातनं गुन्हेगार पळाला तर मग ललित पाटील असाच पळाला होता का? वरनं तुम्ही माझ्यावर आबरू नुकसानीचे दावे ठोकणार म्हणजे आबरू तुमच्याच अंगणात पिकते. अख्खी गृह खात्याची आबरू वेशीवर टांगली गेली, त्याचं काय करणार आहात ते सांगा. आणि हा स्पॉट आहे, जर कोणाला वाटत असेल की नाही आरव हे तर पुण्यातलं प्रकरण नाही, पुण्यातलं गुन्हेगारीचं प्रमाण किती वाढलंय, पुण्यामध्ये काय पद्धतीने आरोपी मोकाट फिरतायत, पुण्यात ड्रग्ज असेल, दारू असेल, चरस असेल, गांजा असेल, ह्या सगळ्यांचा काय सुळसुळाट झालाय हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवतोय. मागणी काय तुमची? कारण की एक व्हिडिओ हा समोर आलेला आहे. अशा अनेक घटना असतील की पोलीस अशा पद्धतीने आरोपींना काही वस्तू आहेत त्या पुरवत दोन असतील. गोष्टी. मागणीच्या आधी एक स्पष्टीकरण. 2 दिवसापूर्वी सन्मान्य संजय राऊत साहेबांनी ट्विट करत एक गोष्ट सांगितली होती की जेल परिसरातला भ्रष्टाचार कधी बाहेरच येत नाही. जेलमध्ये कशा पद्धतीने आरोपींना काही गोष्टी पुरवल्या जातात ते बाहेर येत नाही. काही लोक म्हणाले नाही हो राऊत साहेब खोटं बोलतात. आम्ही तुम्हाला पुरावे देतोय. की अहो जेलमधनं माणसं कशी खाली उतरतात बघा, गाडीतनं कशी माणसं खाली उतरतात, काही पद्धतीनं गोष्टी घडतात. आता आमचं म्हणणं आहे की ललित पाटीलला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताना काही घटनाक्रम घडला असेल. या घटनेचा आणि ललित पाटीलचा काही संबंध आहे का? नाही, निश्चित नाही. परंतु यावरनं एका गोष्टीचा अंदाज नक्की करता येऊ शकतो की एखाद्या जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला जेव्हा बाहेर काढायचं असतं तेव्हा पहिल्यांदा जेलमधले स्थानिक डॉक्टर तपासतात. ते डॉक्टर जेव्हा सांगतात की आम्ही याला इथे ट्रीट करू शकत नाही, याला बाहेर न्यावं लागेल, तेव्हा त्यांचं एक मेडिकल बोर्ड असतं. त्या मेडिकल बोर्डवरचा डॉक्टर त्याला सही करतो. ललित पाटीलच्या पेपरवर कोणी सही केली असेल बरं? त्यानंतर जेल प्रशासनाचा मुख्य अधिकारी जो कोणी असेल, कारागृह अधीक्षक, तो फायनल सही करतो, तो बाहेर काढतो. कोणी बाहेर काढलं होतं? का संजीव ठाकूरवरती? का संजीव ठाकूरला नुसती तुम्ही त्याची बदली करायची, सस्पेंड करायची नाटकं करताय? का वाचवताय तुम्ही संजीव ठाकूरला? संजीव ठाकूरची नार्को टेस्ट झाली पाहिजे याच्यातल्या प्रत्येक. कारण प्रश्न माझा, मी पुन्हा पुन्हा सांगते, मी बहीण म्हणून, आई म्हणून, मुलगी म्हणून मला माझ्या भावाची, माझ्या लेकरांची चिंता आहे, महाराष्ट्रातल्या तरुणाईची चिंता आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने नशेमध्ये जर त्यांना ढकलत असाल तर हे वाईट आहे. आणि त्यामुळे एखादा ललित पाटील आरामात बसतो आणि तिथून चरस आणि ड्रग्जचा व्यापार करू शकतो. हे ज्यांच्यामुळे होतंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या व्हिडिओ बद्दल तुमची काय मागणी आहे? या व्हिडिओ बद्दल माझी मागणी पहिली अशी आहे की गृह खात्याने हा ढिसाळ कारभार
कारागृह अधीक्षक, कारागृह प्रशासन या सगळ्यांना जाब विचारला पाहिजे. कारागृह प्रशासनाने इथे गाडी का थांबवली, इथे गाडी थांबवून का त्या आरोपींना कसली पाकिटं दिली, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. तो कोण होता, त्या व्हॅनचा ड्रायव्हर कोण होता, त्या व्हॅनमध्ये असणारे पोलीस अधिकारी कोण होते, चेहरे स्पष्ट दिसतात. खरंच देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे का? देवेंद्र फडणवीसांनी त्याची उत्तरं दिली पाहिजे. हे जे वारंवार म्हणतात की आम्ही तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकू, कसला आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहात तुम्ही? मी तुमच्याकडे अजून काही पुरावे घेऊन येईल आणि हॉस्पिटल आणि कारागृह प्रशासन याही सगळ्या संबंधाने मी अनेक गोष्टी पुढे आणल्या. तर खूप गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे फरा. आणि इतकंच नाही तर त्यांनी हा पुरावा आहे तो सुद्धा आता दिलेला आहे. याच ठिकाणी पोलिसांची गाडी थांबलेली होती आणि जे 2 पोलीस होते ते सुद्धा कोपऱ्यामध्ये जाऊन काही तरुण होते त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि तिथून त्यांची काहीतरी देवाणघेवाण झाली असा सुद्धा त्यांचा आरोप आहे. आणि त्यानंतर ती गाडी आहे ती पुढे निघून गेली अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. पण हा सगळा गंभीर प्रकार आहे. एक व्हिडिओ हा समोर आलेला आहे, पण अशा पद्धतीच्या अनेक घटना सुद्धा या परिसरामध्ये घडलेल्या असतील आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे आता या प्रकरणावर स्वतः देवेंद्र फडणवीस काय बोलतात, कारागृह प्रशासन काय बोलते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण हा व्हिडिओ गेल्या 15 दिवसांच्या आतलाच आहे असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे हा व्हिडिओ कुठलाही व्हायरल किंवा कुठल्याही दुसऱ्या ठिकाणचा नसून तो याच पुण्यातल्या एरोडा कारागृहाच्या परिसरातला आहे. इथून हाकेच्या अंतरावरती म्हणजेच अर्धा किलोमीटरच्या आतच एरोडा कारागृहाचं मुख्य जे आहे जिथं मुख्य कैदी ठेवले जातात ते मोठं हे कारागृह आहे आणि त्याच्याच बाजूला हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आणि त्यामुळे आता यावर कारागृह प्रशासन काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणखी सगळ्यात गंभीर हा सगळा प्रकार आहे. पोलीसच जर अशा प्रकारे पैसे घेऊन आरोपींना वस्तू पुरवत असतील, कैद्यांना वस्तू पुरवत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि त्यामुळे याच्यावरती सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे असं सुद्धा सुषमा अंधारेंनी आता मागणी केलेली आहे. निश्चितच अमोल, सुषमा अंधारेंनी मोठमोठे खुलासे केल्याचं पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणचा व्हिडिओ आहे, चिरीमिरी घेताना लाचखोरी करताना पोलीस दिसलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये, आणि त्या ठिकाणी लोकशाही मराठी सुषमा अंधारेंसोबत पोहोचलेला आहे. दरम्यान सुषमा अंधारे तुमच्यासोबत बोलताना त्यांनी सांगितलं की आणखी काही पुरावे आहेत, तर ते पुरावे नेमके कुठले आहेत, काय आहेत याविषयी कळू शकेल का? नक्कीच आपण त्यांना विचारत आहे. तुम्ही याबद्दल बोलताना आणखीन पुरावे आहेत असं म्हटलेलं आहे, नेमकं काय आहे याच्यामध्ये? आणखीन पुरावे आहेत याचं मला हे सांगायचं आहे आपल्याला की कारागृह प्रशासनामध्ये कशा पद्धतीने म्हणजे आत जो माणूस जातो त्याची सुधारणा व्हावी म्हणून त्याला आपण शिक्षा देतो. शिक्षा मिळाल्यावर त्याला सुधारणा होईल आणि तो एक चांगला नागरिक होऊन बाहेर पडेल असं म्हणतो. पण आतही जर तुम्ही त्या प्रवृत्तीला उत्तेजन देणार असाल, काही देवघेव करून जर पुन्हा तेच इल्लीगल कारभार असतील तर त्या व्हॅनच्या आतले आरोपी आणि खाकी वर्दीतले तेही आरोपीच झाले ना. हे सगळेच गुन्हेगार आहेत. याच्यावर कोण बोलणार? मला फक्त एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आणायची आहे की समजा अशा पद्धतीनं तुम्ही व्हॅन थांबवली, तिकडे काय पाकिटं वगैरे पुरवायची होती, तेवढ्याच वेळात जर गुन्हेगार पळून गेले तर म्हणजे तुम्ही पळून जायला पण अशाच गाड्या थांबवत असाल. ललित पाटील जेव्हा सांगतो की मी पळून गेलो नाही, मला पळवून लावलं, तेव्हा अशाच पद्धतीने व्हॅन तुम्ही थांबवली असेल आणि त्यांना पळवून लावायचा कार्यक्रम केला असेल. कायदा सुव्यवस्था गृह खात्याचे 3-13-9-18 झालेले आहेत हे आम्ही वारंवार दाखवतोय. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब हे सबशेल नापास ठरलेले आहेत हे आम्हाला दाखवायचं होतं. मी विनंती केली आपल्या माध्यमांना, लोकशाही चॅनलला की आपण या इथे, कारण आपण लोकांचे प्रश्न मांडता, आपण लोकांसाठी खऱ्या अर्थानं काम करता. कारण उद्याला सरकार हे सांगायला बसलेलं आहे की ही घटना पुण्यात घडलीच नाही म्हणून आम्ही तुम्हाला प्रॉपर लोकेशन, प्रॉपर घटना, इथून फक्त 200 मीटर अंतरावर जेल आहे, इकडे जेल प्रशासनाचं अनुरक्षण विभाग आहे आणि हा सगळा जेलच्या वाहनांचा परिसर आहे. आता याच्यावर कारागृह प्रशासन आणि गृह खातं काय बोलणार आणि देवेंद्रजी काय बोलणार यावर माझं पुढचं बोलणं ठरेल. नक्कीच फरा त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यामुळे गृह विभाग आता यावरती काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण जो व्हिडिओ आपण सर्वात आधी दाखवलेला होता त्या व्हिडिओचा खुलासा देखील आता आपण या ठिकाणी केलेला आहे आणि हाच तो परिसर आहे जिथं ती पोलिसांची गाडी होती ती थांबली होती आणि आरोपींसोबत
त्यांचा जो व्यवहार आहे तो सुद्धा या ठिकाणी झाल्याचं त्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं होतं. तोच हा परिसर आहे. अगदी बरोबर आहे अमोल. एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी सीन रिक्रिएट केला जातो, त्या पद्धतीनं आता सर्व काही झालं आहे. काय घडलं होतं, काय नाही घडलं, हे सर्व या ठिकाणी सुषमा अंधारेंनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर गंभीर सवाल सुद्धा त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर उपस्थित केलेले आहेत. त्यांच्याकडून याविषयी आणखी आपण जाणून घेणार आहोत, पण लोकशाही मराठीनं सुद्धा यावर काही सवाल उपस्थित केले ते पाहूयात. कैद्यांची पोलीस व्हॅन रस्त्यामध्ये का थांबली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कैद्यांना घेऊन जाणारी ही पोलीस व्हॅन का थांबवली गेली, कैद्यांना वस्तू कशा दिल्या जातात, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर पोलिसांच्या लाचखोरीकडे मुद्दाम दुर्लक्ष होतंय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर जेलमध्ये मौज मजा करणारे किती ललित पाटील आहेत, हाही सवाल आहे. ललित पाटील मौज मजा करत होता आतापर्यंत सगळ्यांच्या समोर आलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार, सुनावणीला नेण्याच्या नावाखाली कैद्यांना वस्तू पुरवठा होतो का, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर कैद्यांची पोलीस व्हॅन रस्त्यामध्ये का थांबली, हा एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान हा व्हिडिओ आपण बघू शकतोय. नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसतंय आणि थोड्याच वेळापूर्वी सुषमा अंधारेंनी सुद्धा तो सीन रिक्रिएट केलेला होता. काय घडलं होतं, कुठे घडलं होतं, यासह त्यांनी सर्व पुरावे या ठिकाणी सादर केल्याचं पाहायला मिळतंय. आणि ज्या ठिकाणी कैद्यांना वस्तूंचा सप्लाय केला जात होता, बरोबर त्याच सप्लाय पॉइंटवर लोकशाही मराठी पोहोचलेला आहे. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी त्या स्पॉटवर आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आरोप केलेला आहे त्या सुषमा अंधारे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, काय सांगाल, लोकशाही मराठीनं सुद्धा याच्यावरून आता वेगवेगळे सवाल उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय. या आधीचा एका कैद्याला फक्त चमचा हवा होता खाण्यासाठी, त्यांना पार्किन्सन हा आजार होता, तर तो चमचा त्यांना जेलमध्ये मिळवण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागला होता. पण अशा पद्धतीनं राजरोसपणे पोलीस हे कैद्यांना सोयी सुविधा पुरवताना दिसत आहेत. याविषयी सुषमा अंधारेंचं काय म्हणणं आहे? नक्कीच फरा, याआधी सुद्धा येरवडा कारागृहामध्ये मोबाईल असेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या वस्तू आहेत त्या आढळून आलेल्या आहेत. मुळामध्ये ज्यावेळेस कैदी हा न्यायालयातून कारागृहात नेला जातो किंवा इतर ठिकाणावरून कारागृहात नेला जातो, तेव्हा तो पोलीस बंदोबस्तामध्ये नेला जातो आणि त्या कैद्याला किंवा ती गाडी आहे ती कोणत्याही रस्त्यावर थांबवली जात नाही. पण इथं खुलेआम आहे आणि दिवसा ढवळ्या ही पोलीस व्हॅन आहे ती याच ठिकाणी थांबलेली दिसते आणि इथंच पोलिसांनी काहीतरी पैसे घेऊन याबाबतची सेटलमेंट आहे ती केल्याचं प्राथमिकदृष्ट्या या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या वस्तू आहेत त्या खरं तर काय होत्या हा सगळ्या शोधाचा भाग आहे, कारण की जेलमध्ये अनेक वस्तू आतापर्यंत अनधिकृतपणे वापरलेल्या सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे याची गंभीरपणे चौकशी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्याकडे जाऊयात. तुम्हाला वाटतंय ही चौकशी शेवटपर्यंत होईल, कारण की ललित पाटीलला पकडून आता अनेक दिवस झालेले आहेत पण महत्त्वाचं काही हाती लागलेलं दिसत नाहीये. तसंच या व्हिडिओच्या माध्यमात व्हिडिओसाठी सुद्धा होईल असं वाटतं तुम्हाला? मला पुन्हा एकदा आपल्याला हे जे भौगोलिक ठिकाण आहे ते दाखवलं पाहिजे. मी असं म्हटलं की तिकडनं एक रस्ता येतो, तिथे जेलच्या जे किशोरवयीन मुलं असतात त्यांचं सुधारगृह आहे, वसतिगृह आहे तिथे, तिथून इथंपर्यंत CCTVच नाही आहे. हा जेल रोड आहे, हे अत्यंत सेन्सिटिव्ह संवेदनशील ठिकाण आहे आणि इथे CCTV नाही आहे. ही किती गंभीर गोष्ट आहे. ज्या पद्धतीनं ती व्हॅन ज्या ट्रँगलमध्ये थांबवली होती, आतला जर जात पडताळणी कार्यालय आहे इकडे, शासकीय सफाई कामगारांच्या मुलामुलींची निवासी शाळा आणि जात पडताळणी कार्यालय, आतला जर CCTV एखादा त्यांचा कामही करत असेल तर तो दिसणार नाही. अशा पद्धतीने इकडे व्हॅन लावली जाते आणि इथे काळा बाजार होतो. हे वाईट आहे ह्या सगळ्याच गोष्टींची की इकडे CCTV का लावले नाही. एखाद दुसरा CCTV असेल तर तो बंद का असेल. अग्रसेन शाळेपर्यंत CCTV नाहीये, पुढे 500 मीटर अंतरावर अग्रसेन शाळा आहे. एवढ्या संवेदनशील परिसरामध्ये जर इथे काही घटना घडल्या, समजा कैद्यांना भेटायला त्यांचे कोणी मित्र, त्यांचे कोणी साथीदार भेटायला आले, त्यांच्यात काही चकमकी झाल्या, काही बरी वाईट घटना घडली, तर CCTVच नाहीये दाखवायला. काय करतं गृह खातं? स्मार्ट सिटी, पुणे स्मार्ट सिटी आहे असं म्हणणारे सगळेच लोक आणि व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट भाऊ आता याच्यावर काय बोलणार आहेत हे त्यांनी जरा सांगितलं पाहिजे, कारण हा लोकांच्या कायदा सुव्यवस्था, लोकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे.
तुमचं काय कारागृह पोलिसांशी बोलणं झालेलं आहे का? अमिताभ गुप्ता हे महानिरीक्षक आहेत, त्यांच्याशी काय बोलणं झालं किंवा तुम्ही काय बोलणार आहात का? नाही, माझं अजून काही बोलणं झालेलं नाही, पण जे कोणी कारागृह निरीक्षक असतील, अधीक्षक असतील, ह्या सगळ्याच मंडळींनी याची उत्तरं दिली पाहिजेत आणि या सगळ्या लोकांना उत्तरं गृह खात्याने मागितली पाहिजेत. अर्थात गृह खात्याच्या मंत्र्यांना, सन्माननीय फडणवीस साहेबांना पक्ष फोडण्यातून आणि मराठा विरुद्ध ओबीसी असे वाद लावण्यातून वेळ मिळाला तर ते करू शकतील असं मला वाटतं. तर आणखीन एक त्यांनी गंभीर आरोप केला की या संपूर्ण परिसरामध्ये कुठेही सीसीटीव्ही लावलेले नाहीत आणि ते जाणीवपूर्वक लावले नाहीत का, असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. ही एक घटना समोर आलेली आहे, पण याआधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना या राजरोसपणे घडतात का, हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. आणि त्यामुळे कारागृह अधीक्षक असतील, महानिरीक्षक असतील, त्याचबरोबर गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं अशी सुद्धा मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे यावरती आता कारागृह प्रशासन काय भूमिका घेणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. पण एक व्हिडिओ समोर आल्यामुळं कारागृह प्रशासनाची अब्रूची लखतरं आहेत ती कुठेतरी आता वेशीवर आलेली आहेत असंच सुषमा अंधारे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हा सगळा गंभीर प्रकार आहे, याबाबतची कारवाई लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. निश्चितच अमोल, याबाबत कारवाई होणं गरजेचं आहे आणि स्पॉटवर आपले प्रतिनिधी पोहोचलेले आहे. सुषमा अंधारेंनी सुद्धा सर्व काही नेमकं काय घडलेलं होतं ते सांगितलेलं आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर कैदी हे जेलमध्ये असतात, त्यांना शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये पाठवलं जातं, पण त्यांना अशा पद्धतीनं सुखसुविधा पुरवल्या जात असतील तर काय म्हणायचं. आणि जेव्हा लोकशाही मराठीनं हा संपूर्ण प्रकार समोर आणलेला आहे, व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकी आता काय कारवाई होणार ते पाहावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.